श्वास रोखून ठेवला होता प्रत्येक फिल्डरने. चांगला फटका नव्हता एवढा. बॅटचा टो एंड यावेळेला आपण पाहिला तर जरूर लागला होता आणि त्यानंतरचा मात्र हा कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अब्दुलने वैयक्तिक आणि सांघिक खातं ओपन केलंय. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवर. ऑन साईडला यावेळेला आदळून टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. खिचून मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा 2 रन्स मिळतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 वर जाऊन पोहोचले गेले. स्टार्ट अगदी चांगली झाली. सिंगल डबलला यस पंच दर्शवतात की 1 शॉट. या स्पर्धेमध्ये 1 शॉट फार मोठ्या प्रमाणात आलेत. कारण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात घाई गडबड करताना बरोबर त्या क्रीजमध्ये बॅट या वेळेला ग्राउंडिंग करत नाहीयेत आणि त्याचा पुरेपूर फायदा हा प्रतिस्पर्धी संघाला मिळताना पाहायला मिळतोय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 3 रन. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. पॉइंटला फिल्डर आहेत. 1 रन मिळेल. फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4 या धावसंख्येवर. कोसमाई क्रीडांगण नुकतं ज्यांचं आगमन झालं आपण पाहत आहेत आदरणीय सन्माननीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटसाठी नेहमीच योगदान देणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर दिलीपजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मनोजजी राऊत साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. किरणजी बाळकृष्ण पाटील साहेब आपण पाहू शकतायत. विद्यमान सरपंच जे झटलेत या मैदानासाठी संपूर्ण खार्डीकर. ऑन साईडला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. बाउन्स मिळाला होता. त्या बाउन्सला घेऊच शकले नाहीत. कारण प्रत्येक गोलंदाजांची इच्छा असते की 6 बॉलमध्ये एखादा असा बाउन्स जो टाकावा की फलंदाजाला अचंबित करणारा असावा आणि तो तिखट बाउन्सर यावेळेला पाहायला मिळतोय. कधी कधी गुडलेन स्पॉटवरून जेव्हा बाउन्स होतो त्यावेळेला नॅचरल बाउन्स पाहायला मिळतो. कधी कधी आधून टाकण्याचा जाणून बुजून प्रयत्न करतात की कुठेतरी बॅटचं टॉपेज लागेल आणि विकेट मिळेल. त्यासाठी कधी कधी बाउन्स तो प्रयत्न करतात गोलंदाज. परंतु इथे जर आपण पाहिलं तर 4 बॉल हाताळलेत आतापर्यंत दीपेश लोखंडेने आणि चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 4 धावा. या बॉलला आपण पाहिलं लेफ्ट केलं गेलंय. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. विरल नायर सर वळतायत. यस व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले गेले. या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस 3री रात्र आपल्याला पाहायला मिळते. डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये सत्यसाई चषकाचा हा क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला मिळतो. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 4 बॉलचा खेळ झालाय. 5 रन सध्या आपण पाहतायत. ऑफ साईडला ड्राईव्ह ऑन द राईज खेळला गेलाय. फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग आतापर्यंत ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिली. दीपेश लोखंडे या खेळाडूला आपण पाहिलं तर भरपूर चांगलं क्रिकेट ज्याने हाताळले गेले. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया सुद्धा त्याने माऊली 11 तलावपाडा या मैदानात सुद्धा केले. मी समालोचन करताना पाहिले ते 6 बॉल 6 षटकार असा एक चांगला खेळाडू. 2 वेळा त्याच्या करिअरमध्ये त्याने हे सिद्ध केले की सिक्सर किंग मी आहे आणि एक अष्टपैलू खेळाडू. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा. सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला. उलटा अर्थी झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा तोच फ्रेममध्ये फिल्डर येतोय आणि अब्दुलची रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर. आजची 3री रात्र या स्पर्धेची. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक चषक, द्वितीय पारितोषिक चषक व तृतीय पारितोषिक चषक कैलासवासी महादेव गोपाळ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सचिन महादेव पाटील यांच्या सौजन्याने. पहिल्या षटकासाठी वेळ घेतलाय तुम्ही 4 मिनिटांचा. याची सुद्धा नोंद आपण घ्यायची आहे. चतुर्थ पारितोषिक चषक व 5वे पारितोषिक चषक श्री मनोज यशवंत भगत यांच्या सौजन्याने. 6वे पारितोषिक चषक कैलासवासी नयन अरविंद किनी यांच्या स्मरणार्थ कुमार विरांश किनी व कुमारी रुद्वी किनी. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीर चषक जे आहे कैलासवासी अण्णा नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ कुमारी मिष्टी स्वागत पाटील व कुमारी ध्रुवी गावडे यांच्याकडून. त्यानंतर सर्व सन्मान चिन्ह श्री किरण बाळकृष्ण पाटील सरपंच ग्रामपंचायत खार्डी डोलीव यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला ऑन द टोस खेळला गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकफुट पंच केला आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला विरकावून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम बाउंड्री सुस्वागतम सत्यसाई चषक चौकार. गुड शॉट. कोशिंबे गावाची कोसमाई माऊली आहे हो शान, माऊली आहे हो शान.
भूपेंद्र यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी आदित्य पाटील यांच्याकडून ₹100 कॅश प्राइज होतं, परंतु यावेळेला आपण पाहिलं तर नितेश पाटील यांचं जे बक्षीस होतं ते सुखरूप राहील, कारण भूपेंद्रची विकेट मिळते आणि फलंदाज यावेळेला बाद होताना पाहायला मिळेल. चौकार आल्यानंतर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने भूपेंद्र ह्यावेळेला बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा लेग कटर होता आणि इन करून जायचंय. हे नियम तुम्हाला कोसमाई चषकामध्ये सुद्धा पाहायला मिळाले जेव्हा खार्डीच्या मैदानात येतील. कोसमाई क्रीडांगण हे मैदान फक्त तुम्ही लक्षात ठेवायचंय की आपल्याला तिथे इन करून जायचंय. हे डिसिप्लिन तुम्हाला राखता आलं पाहिजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट राजेश महादेव पाटील, अनिल माणिक पाटील यांच्याकडून एपी टेलर्स यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच टी शर्ट 20 बॉक्स चेंडू दिलेले आहेत ते आदरणीय सन्माननीय दिलीपजी भगत साहेब व श्री जयजी माळी साहेब यांच्या सौजन्याने जे सध्या आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. देणगीदारांची नावं आहेत पुढील प्रमाणे आपण घेऊया. जसा वेळ मिळेल तसा मात्र आपण अनाउन्समेंट करूया. 12 वर 1.2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बदाम चंदनसार हा संघ सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी दुर्गेशची अप्रतिम राहिले कारण 2 बॉलमध्ये त्याने सध्या आपण पाहिलं तर 1 विकेट मिळवले चौकार आल्यानंतर. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. एक रन तर मिळेल फक्त एकच धावेवर आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. वा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. अब्दुल आणि बंटी सहजगत्या 2 धावा पूर्ण करतायत. थोडेसे लेझी राहिले होते फिल्डर आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. जसं आपण दक्षिण आफ्रिकेचा आशिम आमला ज्या वेळेला तो बाउंड्री लाईन टच असायचा ना त्यावेळेला भारतीय संघाचे फलंदाज लगेच 2 धावा पूर्ण करायचे. तसंच कुठेतरी दृश्य पाहायला मिळालं. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला आणि पाहता पाहता यावेळेला डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. 14 वर 1 बदाम चंदनसार टीम सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी जे उशिराने या स्पर्धेमध्ये दाखल झालेत आणि उशिराने मात्र 20 नेटवर्कवर जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 2. ऑन साईडला बंटीच्या बॅटमधून केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला फेकून दिलंय. स्वतःला स्विच केलं. दिस इज अ क्लास. षटकार 6 धावा. वाह, काय फटका खेळला होता बंटी. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. सुपर बॅटिंग. सरळ बॅटचा वापर केलाय. दुर्गेश झुकले नव्हते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. जोखीम पत्कारली होती. तेवढी स्मार्ट सिंगल. 1 रन. बंटीचं मी कौतुक करेन. षटकार आल्यानंतर त्याने लगेच सन्मान दिला या बॉलला. या अगोदरचा बॉल थोडासा खराब होता असं मी म्हणणार नाही, परंतु त्याची बॅटिंग करण्याची जी शैली होती ती अप्रतिम पाहायला मिळाली. माइंडसेट त्याने अगोदरच या वेळेला केलं होतं की या बॉलवर मला स्विच हिट खेळायचं आहे आणि हा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला खूप काही सांगून जातो. 2 षटकांचा खेळ झालाय. 21 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना बदाम चंदनसार. अक्षय मिलिंद धुळे साहेब यांच्याकडून ₹2525 या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 षटकांसाठी तुम्ही वेळ घेतलेला आहे तो 10 मिनिटांचा. किसन गोविंद पाटील कोपरी 5063 5063 हा लक फॅक्टर आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र गुज्जर राजस्थान ₹5000. दामाशेठ तलावपाडा ₹5000. दयानंद भोईर ₹1000. बाबू बियर शॉप ₹500. महेश काशीनाथ भगत 2020. यावेळेला पुन्हा एकदा स्विचिटचा फटका बिटवीन द गॅपमध्ये. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केली गेली परंतु 1 धाव फक्त सेव्ह केली. 3 रन्स पडून पूर्ण केले जात आहेत आणि पंच दर्शवतात नो बॉल. कारण तुम्हाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 3 फिल्डर ठेवता येणार नाहीयेत आणि त्यासाठी पंचांची जी शार्प नजर पाहायला मिळाली. बऱ्याच वेळेला चांगल्या चांगल्या संघांकडून सुद्धा या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय V24 चंदनसार. यावरून तुम्ही स्पष्टपणे ओळखू शकता की पंचांची किती शार्प नजर आहे. फक्त पंच तो बॉल कुठे डिलिव्हर्ड झालाय, कुठे मात्र या वेळेला पॉपिंग क्रीजमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत रिटर्न क्रीजला टच झालाय की ओव्हर स्टेपिंग झालंय की भीमर आहे हे फक्त पाहत नाही तर संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये काय घडामोडी चाललेत
यावर त्यांचा फोकस आपल्याला पाहायला मिळतं आणि फ्रीडचा सिग्नल सुद्धा मिळालाय. खरोखरच या तिन्ही आमच्या पंचांना मानाचा सलाम असेल. 25ला 1 फ्रीडचा सिग्नल मिळालाय. दीपेश लोखंडे पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑन साईडला फ्रीडचा बॉल होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचले गेले. भारत कदम सध्या खूप चांगली स्कोरिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मानवधनु साहिल पाटील, मुनीत कुडू आणि मंजित कुडू अशी विश नेटवर्कची एंटायर टीम सध्या आपण पाहतायत जोडले गेलेत. राज निजाईला आज आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉलर तयार. रमेशजी पाटील साहेब यांच्याकडून बेस्ट कॅच ऑफ द मॅच यांच्यासाठी आपण पाहिलं तर एक सुंदर गॉगल पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 26 धावा. बऱ्याच वेळेनंतर बॉल डॉट आलाय. सध्या खार्डीकर आपण पाहू शकता त्या मॅचचा आनंद घेतायत. आजूबाजू गावातील काही प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला जोडले गेलेत. इथे प्रत्यक्षात जे उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सत्यसाई चषक आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागतम. 26ला 1 2.2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जागेवरून खेळलेत बंटी आणि इथे खूप चांगला झेल टिपला गेलाय. हार्दिकने कोणतीही चुकी केली नाही. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. दुसरा धक्का बसतोय बंटीच्या स्वरूपात. कौशिकला थांबवतोय आणि या पुढील जे दाते आहेत त्यांच्याकडे वळूया. महेश काशीनाथ भगत 2020 आपण पाहिलं तर 2020 रुपये. लॉकडाऊन ग्रुप दया आणि त्यांची कंपनी आपण पाहिली तर कैलासजी विकास. त्यानंतर आपण पाहिलं तर सतीश, त्यानंतर अक्षय, सुरतेश, निलेश यांच्याकडून 3500 रुपये आलेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. राकेशजी वासुदेव तांडेल ग्रामपंचायत खार्डी डोली उपसरपंच 2500 रुपये. जी मोटर्स प्रीतम घरत आणि अर्जू घरत 2222 रुपये. चांदीप दीपक हरिचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ जयेश हरिचंद्र पाटील 1555 रुपये. हंसवी नितीन पाटील 1000 रुपये. संदेश कांती पाटील 1000 रुपये. जियांश कुणाल मात्रे 1000 रुपये. द्विज हितेश मात्रे 1000 रुपये. रमेश रामा पाटील 5000 रुपये. संतोष हरिभाऊ माळी 5000 रुपये. सचिन पांडुरंग भोईर 5000 रुपये. शंकर हरी पाटील 3333 रुपये. गणेश रामा पाटील 1111 रुपये. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मिस टायमिंग स्ट्रोक तर आहे. मिडॉनचा फिल्डर फार वेगाने येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली फिके होते. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 27 लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या 2 षटकांचा आढावा घेत धावा भरपूर मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. परंतु या षटकामध्ये मी दीपेश लोखंडेचं कौतुक करेन. ज्या अनुषंगाने त्यांनी कमबॅक केलंय. कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळात म्हणा किंवा करिअरमध्ये म्हणा. आणि ते दीपेश लोखंडेने सध्या तरी कमबॅक केलंय. मॅग्निफिसंट बॉलिंग. आतमध्ये येणारा बॉल सावध पवित्र घेऊन खेळताना आपण पाहू शकलात. थोडासा अडखळत खेळत होते. सध्या जर आपण पाहिले तर 5 बॉलचा खेळ झालाय. दीपेश लोखंडेचे आतापर्यंत 11 बॉल त्याने हाताळलेत. परंतु चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये थोड्याशा धावा जरूर आल्या होत्या. परंतु त्यानंतरचा हा स्पेल जर आपण पाहिला तर नो बॉल 3 आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर डॉट विकेट सिंगल आणि त्यानंतर डॉट. अप्रतिम चांगला कमबॅक. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय दीपेश लोखंडे. सध्या अब्दुल स्ट्रगल करतोय कारण 6 बॉल आणि 7 रन त्याच्या बॅटमधून आलेत. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर राईस झाला बॉल आणि सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ झालाय. 9च्या सरासरीने 27 धावा. 27 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 3 षटकं तुम्ही बरोबर जवळजवळ 14.5 मिनिटे घेतलेत. म्हणजे तुमच्याकडे 5.5 मिनिटांचा कालावधी आहे. 5 मिनिटे 17 सेकंद तुमच्याकडे आहे. टाइमर स्टॉप केलाय. ड्रिंक्स ब्रेक. तत्पूर्वी आपण वळणार आहोत. अजितजी भगत साहेब 5000 रुपये. नितीनजी भास्कर पाटील 1555 रुपये. क्रिंशिका क्रिशिंका मनोज भोईर 1111 रुपये. हरीश पद्मन पाटील 1000 रुपये. सुरेश पाटील 2500 रुपये. अजय चौधरी उपसरपंच हमरापूर 3500 रुपये. राकेश मेहर जना भगत जेपी 5000 रुपये. नागेश किनी 1011 रुपये. हेमंत भगत 1500 रुपये. मैत्री चायनीज कट्टा नितेश पाटील भावेश पाटील एवन जोडी 2000 रुपये. त्यानंतर अलवी अनिल पाटील 1000 रुपये. सुरेश गजानन पाटील 2000 रुपये. राजा धुळे 1051 रुपये. या सर्वांचं
आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. 3 षटकांचा खेळ, 27 धावा. तुमच्याकडे 5 मिनिटे 10 सेकंद आहेत. हे षटक हाताळण्यासाठी घेऊया एक छोटासा कौशिक डीजे ब्रेक. सारे क्रिकेटर खाली कोशिंबी ग्राउंडवर जमले ते सारे क्रिकेटर खाली कोशिंबी ग्राउंडवर. रायपाडा टीमचा कॅप्टन आपण लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चांगला बॉल होता. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. डोळे मिटून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला गेलाय. काय बॉल बाउन्स झाला होता. ऑफ कटर बॉल. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27ला 2. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर गोलंदाज सतीश. चांगला बॉल. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर हा समजलाच नाही दीपक या फलंदाजाला. सध्या आपण पाहिलं तर अब्दुल सुद्धा स्ट्रगल करतोय, दीपक सुद्धा स्ट्रगल करतोय. कोणता फलंदाज मात्र यावेळेला गोलंदाजावर हवी होईल याकडे लक्ष असणार आहे. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वाह, टक्कन आवाज आला. स्वीट टायमिंग. गोड आवाजात गोड षटकार. 6 धावा. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. 6 धावा. महासंग्राम झालो बेफाम, क्रिकेटचा महासंग्राम पाहुणी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात, एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. थँक्यू. काय फोर्स केला होता या बॉलला. बरोबर मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाला आणि सरळ बॉल निघून गेला राजेश भोईर यांच्या स्वागतासाठी. त्यानंतरचा हा बॉल चेंज ऑफ पेस अतिशय चांगलं या वेळेला थिंकिंग वापरली गेले. पण ती धाव येत नाहीये. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 33. 4 बॉलचा खेळ झालाय. दीपक सध्या बॅटिंग करत असताना 5 बॉलमध्ये 7 आणि अब्दुल 7 बॉलमध्ये 7 रन. त्याच्या बॅटमधून बदाम चंदनसार 33ला 2. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट आहे. सरळ बॉलला फेकून दिलंय. आभाळाला सॅल्यूट करणारा, मानवंदना करणारा हा षटकार. वाह, सुपर बॅटिंग बाय दीपक. षटकार आलाय. 6 धावा. भरला थाटामाटात खाडी गावात, आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक भरला खाडी गावात, आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात. थँक्यू. यानंतर होणारा सामना आई भवानी मारंबळपाडा वर्सेस साई जीवदानी घासपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण पहिल्या इनिंग नंतर लगेच आदरणीय मुकेशजी रामा पाटील साहेब यांच्याकडून 2100 रुपयांचं आर्थिक सहाय्य. मी विनंती करेन साहेब आपण या व्यासपीठावर. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. दरम्यान आपण पाहिलं दीपकच्या बॅटला ब्रश करून जाणारा हा बॉल. तत्पूर्वी आपण पाहिलं तर यावेळेला विकेट डाऊन होईल. मात्र इथून पंचांना परफेक्ट लक्ष होतं. विरल नायक सर आणि राकेश राऊत सर. सध्या मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आमच्या मान्यवरांचं आगमन झालं होतं, त्यामुळे बॅटचा तुम्हाला आवाज कदाचित थोडासा आला नसेल, त्याबद्दल क्षमस्व. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. सध्या तरी आपण पाहिलं तर दीपक 13 रनवर बाद झाला. 7 बॉल त्याने फेस केले आणि इथून जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39 रन झालेले आहेत. मुकेशजी रामा पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्यांच्या माध्यमातून 2121 रुपयांचं आर्थिक सहाय्य, कारण या दातृत्वांशिवाय स्पर्धा अधुरी आहे. आज पहिला जर आपण पाहिला तर 10 तारखेला पहिला प्रयोग केला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. सत्यसाई चषक खारडीच्या आयोजकांनी भरपूर त्यांचे मात्र जिद्द होती की मात्र इथे आपण याच मैदानात नाईट स्पर्धा भरवावी. आणि खऱ्या अर्थानं आज प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब पहिल्या दिवसात आपण पाहिलं संपूर्ण रात्र या स्पर्धेला त्यांनी वेळ दिला. आज सुद्धा इथे वेळ देत असताना अमूल्य वेळ देत आहेत, कारण वेळ कोणाला मिळत नाही, वेळ काढावा लागतो. आणि माहिती आहे प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांना की कोसमाई चषकामध्ये सुद्धा हेच आमचे आयोजक मात्र आपल्या पाठीशी होते आणि त्यामुळे त्यांना वेळ देणं साहजिकच आहे. आणि असे व्यक्ती फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. 39ला 3, 4 षटकांच्या समाप्ती अखेर. यावेळेला अब्दुल आता सोडणार नाहीये आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय.
स्वागत पाटील, चंद्रकांत भोईर, जितू किनी यांच्या स्वागतासाठी वॉट अ शॉट, क्लास टायमिंग, 6 धावा. प्रभाकरी शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकरी शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. या षटकार आणि संघाची धावसंख्या, काय फटका खेळला होता, वॉट अ शॉट, क्लास टायमिंग अब्दुलच्या बॅटमधून. चेंज ऑफ पेस आणि अब्दुलला फसवलं यावेळेला सूरजने. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. V24 टीम सध्या आता कमबॅक करत असताना पाहायला मिळते. फलंदाज बाद अब्दुल, सलामीवीर, 9 बॉलमध्ये 13, 144.4चा स्ट्राईक रेट आणि एक षटकार त्यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. घेऊया एक छोटासा कौशिक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सत्यसाई हा खाडीचा संघ, त्याचा खेळ आहे भारी उतुंग. सारे खेळात होती हो दंग, रण मैदानी भिडली हो जंग. सत्यसाई हा खाडीचा संघ, त्याचा खेळ आहे भारी उतुंग. सारे खेळात होती हो दंग. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 45ला 4 हा बॉल आपण पाहिला तर ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. सुरुवात चांगली झाली होती, नो डाऊट अबाउट इट. परंतु त्यानंतरचा जर आपण पाहिला तर प्रवास या वेळेला अब्दुलने बराच वेळी व्यतीत केला, परंतु ज्या हव्या तशा धावा आल्या नव्हत्या एक षटकार व्यतिरिक्त. आणि त्यानंतरचा सूरजचा कमबॅक अप्रतिम पाहायला मिळाला. 45ला 4 ऑन साईडला खूप चांगला फटका आहे, एक रन तर मिळेल. लॉंगॉनचा फिल्डर फार वेगाने येतोय, चांगली फेकी आणि यस, पंचांचं बोट उंचावलं गेलं. फलंदाज बाद होताना बॅट ग्राउंडिंग करण्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर यावेळेला बॉल स्पर्श केला होता आणि फलंदाज बाद होताना रनआउटच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट. भिडली हो जंग, चौकार मारती षटकार आहे हा संघ झुंजार. चौकार मारती षटकार आहे हा संघ झुंजार. क्रिकेटचा सामना भारी यो आलाय रंगात. क्रिकेटचा सामना भारी यो आलाय रंगात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. वेलकम बॅक. 4.4 ओव्हरचा खेळ झालाय. 465 अर्थातच 46ला 5 सध्या आपण पाहतायत. प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 49 धावांपर्यंत मजल मारू शकेल, कारण शेवटचे 2 बॉल आहेत. परंतु राजेश आणि अजिंक्य याची थिंकिंग वेगळी असेल की इथे मॅक्झिमम धावा जर आल्या तर आपण एक फायटिंग करण्यासाठी आपल्या गोलंदाजाला पाठबळ देऊ शकतो. चांगला बॉल होता. चेंज ऑफ पेस यावेळेला जरूर केलं गेलं होतं. थिंकिंग चांगली वापरली सूरजने आणि बाईकच्या स्वरूपात 1 रन मिळेल. विरल नायर सर त्या ठिकाणी दर्शवत असताना 5 बॉलचा खेळ झालाय. यानंतर होणारा सामना दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. 47ला 5, 47 लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचा बॉल आहे. आई भवानी मारंबळ पाडा, आई जीवदानी गास पाडा या 2 टीमच्या दरम्यान सामना क्रमांक 3 शेड्यूलनुसार आपण बरोबर चाललेलो आहोत. कालच्या दिवसात सुद्धा प्रत्येक संघाने आम्हाला सहकार्य केलं. टायमर सेट जो केला होता यावेळेला आपण पाहिलं तर ऑफ साईडला सतीश पुढे सरसावेल. थोडेसे फंबल झाले एक्स्ट्रा कव्हरला. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केले जातील आणि या 2 रन्सने संघाची धावसंख्या 49, 49 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 50 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. सध्या इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड, लाईफ इज अन इव्हेंट, मेक इट मेमोरेबल हे टॅगलाईन आहे विश नेटवर्कची. सध्या आपण पाहू शकताय ते संपूर्ण आमचे आयोजक नियोजक यांचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे समोर आहेत बॅनर्स कोसमाई क्रीडांगणच्या अगदी आजूबाजूला, ते संपूर्ण मात्र हे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला टॉस टाइम
आणि टॉस त्या ठिकाणी केला जाईल आणि ह्या आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहणार आहेत दीपकजी संकेत सर. या आपण त्यांचा आवाज प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्समध्ये या ऐकूया आणि जसं मात्र सामन्याला सुरुवात होईल तसा आवाज आपण ऐकणार आहोत. चला मी विनंती करतो प्रभाकर शेट यांना. प्रभाकर शेट या, आपल्याकडून आपण एक चांगलं नाणेफेक करूया. आलेत आहेत ते संघ आले, दोन्ही कडे रेडी आहेत ना? ओके यस. घेतलं. एका साईडला आपण बघत आहात आई कोसमाई आणि एका साईडला सत्याचे असं लिहिलं गेलं. दोन कडे तुम्हाला बघायला मिळेल, चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. मारोपड आणि आपण घासपड, दोन्ही संघ एकमेकाविरुद्ध नेहमीच खेळतात, चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. जसं अभ्यासामध्ये एका निबंधामध्ये अनेक वाक्य लिहिलं तशा पद्धतीने तुमचा खेळ आम्हाला बघायला मिळेल. एक आदरणीय मित्र ज्याने आयुष्यभर क्रिकेटवर प्रेम केलं, असे क्रिकेटचे चाहत्याने, क्रिकेटचे दर्दी आणि खरं तर मोठे व्यक्तिमत्व म्हणून आपण प्रभाकर शेट बघत आहात. घासपडा कॉल करतायत, कोसमाई कॉल केलाय, बघूया काय येते. आई कोसमाईला आदरणीय प्रभाकर शेट आपण बसून घ्यायचं, मॅचचा आनंद घ्या. टॉस जिंकला काय घेणार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण कशासाठी? कारण आतापर्यंत बघितलं 50 धावा 2 दिवसात चेसेबल झाले नाही, अगोदरच्या मॅचमध्ये देखील 50 धावा चेसेबल नाही, तरी तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आम्ही 40च्या आतच थांबवायचा प्रयत्न करू, 50 पर्यंत जायचा प्रयत्न करणारच नाही. असे कोणते गोलंदाज तुमच्याकडे की ज्याच्यावर तुमचा पूर्ण भरोसा आहे की हे दोन गोलंदाज या सामन्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पैकी सुरुवात करून देतील? दीपक आहे, दुर्गेश आहे, मी आहे, कल्पेश आहे, संदेश आहे, बंधू आहे, भरपूर आहे. आम्ही टायमानुसार बघू कुणाला द्यायचा विचार करू. या मैदानाबद्दल काय म्हणा? खऱ्या अर्थाला बघितलं त्या दगडाची खालीची खदान होती आणि खदानामध्ये अनमोल रत्न असं बनवलं गेलं, 35 लाखाचं खर्च झालं. आणि या सामन्याचा एक आनंद कसा आहे बघा, अंडर-19 विश्वविजेता संघाचे कर्णधार म्हणून इकडे आलात आयुष म्हात्रे. ज्या दिवशी आपण कोसमाई चषक केलं, या मैदानाचं उद्घाटन झालं, त्यांना बघितलं गेलं. तर ओव्हरऑल ह्या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणा? आयोजन खूप चांगलं आहे, खेळायला मजा येईल, ग्राउंड वेगळे खेळायला, आउटफील्ड वगैरे खूप खूप छान आहे. आणि नाईट पहिल्यांदाच मला तर खार्डी गावात भरते, चांगली संकल्पना आहे. अशी संकल्पना पुढे कुठल्या टीमने भरवली, खेळायला मजा आहे. आम्ही पण फर्स्ट टाइमच नाईट टुर्नामेंट असं खेळतो, मतलब गावामध्ये खेळायला खूप मजा येईल. थँक्यू सो मच. आपण टॉस जिंकलं असतं काय घेतलं असतं? नक्कीच क्षेत्ररक्षण. पार्ट ऑफ गेम आहे. टॉस असो ज्यासोबत तुमच्याकडे देखील क्षमता आहे, चांगल्या धावा तुम्ही उभारू शकता, तुमच्याकडे चांगले खेळाडू आहेत. बॅटिंग आहे आता जास्तीत जास्त किती धावा करण्याचं काय मनात सुचते की आम्ही एवढं लक्ष करू शकतोय? 50 प्लस करण्याचाच प्रयत्न करू, कारण की 50 अजूनपर्यंत चेस झालेलं नाही या ग्राउंडवरती बघितल्यानुसार. निश्चितच हे कोणते बॅटर आहेत की ज्यांच्याकडून तुमची अपेक्षा असेल आपल्या संघासाठी जास्त चांगलं योगदान देऊ शकतात? विशाल असेल, मी असेल, जतीन असेल, अमित असेल, परत 2-3 आहेत अजून चांगले. ओके, काही यंगस्टर आहे का अपकमिंग यंगस्टर बघायला मिळेल का या मैदानावर? जेव्हा मोठी मॅच झाली आता याच्यामध्ये कोसमायची, तेव्हा अपकमिंग यंगस्टर आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने खेळताना बघायला मिळालं. ओव्हरऑल एन्जॉय कसं वाटतं सामन्यामध्ये आल्यानंतर? इकडे ग्लँड असं तुम्हाला बघायला मिळालं, फ्लड लाईट बघायला मिळतात, जनरेटरच्या सहाय्याने कृत्रिम लाईट बनवली गेली जाते, तुम्हाला निसर्गाच्या सहाय्यात लाईट नसताना कशा पद्धतीने तुम्ही एन्जॉय करतात? ग्राउंड तर अतिउत्तम बनवलेलं आहे आणि नाईट टुर्नामेंट पहिल्यांदाच आम्ही खेळतोय, बघूया, एन्जॉय करूया. थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही देखील भाग्यदात आहात की तुम्हाला पहिल्यांदा नाईट मॅच खेळायला. ऑल दी बेस्ट दोन्ही कर्णधाराला. चला 50 धावाचं आव्हान दिलं आहे आणि आतापर्यंत 50 धावा कोणत्या संघाने चेसेबल झाले? दोन्ही संघांनी चांगलं म्हटलं की आम्ही पहिल्यांदाच नाईट मॅच करतो. अतिशय सुंदर आयोजन केलं गेलं, एवढं भव्य दिव्य मैदान, जेव्हा मैदानाची जेवढी स्तुती करावी तेवढं कमीच. खरोखरच माणसाने प्रेम किती करावं ना. आय लव्ह यू या शब्दामध्ये प्रेमाच्या उपमा लिहिल्या गेल्यात. खऱ्या अर्थाला आपण पूर्वीच्या काळामध्ये सुट्टीमध्ये मामा भाच्याचं प्रेम बघायचं आणि आमचे डॉक्टर बघा का, तसं आपण प्रभाकर शेटांना आपण पदवी दिली होती ना डॉक्टर, ते बघायला मिळतात. त्यांच्या मुलगाने लगेच सांगितलं, आई पप्पा डॉक्टर झाले बघा, न MBBS करता होणार डॉक्टर. काय फर्स्ट एड करतात हो, जबरदस्त जखम झाल्यानंतर चोळण करतात, डेटॉल लावतात, अप्रतिम. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला कंपाऊंडरला जमणार नाही ना तेवढं काम ते करू शकतात. हां, याच आणि ग्राउंडचं देखील म्हणजे डॉक्टरी पदवी योग्य पद्धतीने आम्ही त्यांना दिली गेली असं बघायला मिळतंय. अतिशय सुंदर अशा अनेक आठवणी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतात.
पूर्वीच्या काळामध्ये शेतामध्ये व्हायची, शेतकऱ्यांची बांधं फोडायची आणि मॅचेस करायची आणि पुन्हा ती बांधून द्यायची. अशा पद्धत संकल्पना अनेक चर्चेमध्ये विषय ट्रेनमध्ये तोच विषय, कारण पूर्वीच्या काळात तुम्हाला पॅसेंजर, बळसाड, नंतर सिक्सअप अशा गाड्या होत्या आणि तिथे अशा चर्चा बघायला मिळायच्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे 50 धावा, 2 तुम्हाला बॅटर बघायला मिळतात. दीपेश आणि प्रथमेश स्ट्राईकवरती आहे. अब्दुल, ओ पहिला चेंडू पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. ऑफ स्टॉपच्या खूपच जातोय. एक नामवंत पंच म्हणून वीरेन नायर आपण बघत आहात. एक दर्जा आणि एक दबदबा निर्माण केला की थ्रो गोलंदाज बंद करण्याचं ज्याने मनोरथ बांधलं तेच तुम्हाला पंच म्हणून बघायला मिळतात. अब्दुल पुनश्च मार्गस्थ होत आहेत. रायसिंग डिलेव्हरी सुपर क्वालिटी, काय कंट्रोल केलाय, जबरदस्त. बघा पहिला चेंडू वाईड गेल्यानंतर या चेंडूला बाकी परफेक्ट लाईन लेन उसळ देणारा मारा आणि ते वरून खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू जातोय डाट. 2 क्षेत्रक्षक तुम्हाला बाहेर बघायला मिळतात. एक डीप लॉंग ऑफ आणि एक तुम्हाला डीप मिडॉनला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू अब्दुल हाताळतात. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू, कोणत्याही पोझिशनच झाली नाही हो. अचानक समोर आपण गाडी चालवत असताना कशा पद्धतीचे पाळीप्रमाणे येत आणि फ्लंबिंग होतो तशापर्यंत झाला गेलाय. जबरदस्त बॉलिंग. पहिला चेंडू वाईट गेल्यानंतर ज्या पद्धतीने आपल्या नावालौकिकासाठी प्रसिद्ध असणारा हा अब्दुल तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतोय. 50 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत. पुनश्च अब्दुल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, उचली घेणार चेंडू, पंच खुणावता. दिस इज अ व्हाईट बॉल. दॅट्स गुड अंपायरिंग. खरोखरच कौतुक करायला हवं आहे अंपायरिंगचं. नुकती जिथे बेटेगावमध्ये स्पर्धा होती या पंचांना देखील नामांकन केलं गेलं. आशुतोष व्यवहारे एकटे असताना देखील त्यांचा त्रिकूट जो बघायला मिळतो ना त्या त्रिकूटाचं नामांकन केलं गेलं. हा दर्जा, हा एक क्लास तुम्हाला असायला पाहिजे. पुन्हा अब्दुल मार्गस्थ होत आहेत. बॅकफुटला गेलाय, चांगला कट केलाय, पॉईंटच्या रिझल्टला इथे बघा खेळतो, पाठलाग होतो. 1 धाव बघायला मिळते. बघता बघता क्षेत्रक्षक जबरदस्त फिल्डिंग केलाय. थ्रो करे पण 2 धाव बघा. छोट्या चणीच्या खेळाडू पण काय धावत सुटला हो. छोट्या कदमाने पावलावर पाऊल टाकताना चेंडूचा पाठलाग करत असताना अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं आणि 2 धावांची धावसंख्या पुढे सरते 4 धावा. जबरदस्त. तुम्हाला कोसमाई क्रीडांगण, लोकांच्या गळ्याचं ताईत बंधन, अल्पावधीचं देशापलीकडे जाणार हे मैदान आपण 20 नेटवर्कच्या साध्याने पाहिलं आणि खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने लाख मोलाची नाईट मॅच आपण बघत आहात. चेंडू टटवलाय, निघून जाईल का, उंची गाठलाय, डीप ऑलॉंगचा खेळाडू पोहोचतो तिकडे. ओ हो, कॉलिंग सुंदर केलं होतं पण मोक्याच्या क्षणी हातातून चेंडू सुटला गेला आणि इथे बघायला मिळते त्या 2 धावा. 2 लेफ्टी स्ट्राईकवर गेला ना, 2 काढले, एकच काढली काय, एकच धाव निघाल्या नो डाऊट. संपूर्ण शेवटपर्यंत पोहोचले होते पण हाताच्या ओंधळी चेंडू बसला आणि झेल सुटला गेला. आमचे कदम साहेब खूप चांगली स्कोरिंग करतायत. आमच्या तारापूर MIDC मध्येच कार्यरत आहेत. NGL मध्ये नुकतीच ओळख झाली. दादांना म्हटलं कधीही काय गरज पडली आम्हाला सांगा, आम्ही त्याच भागात राहत असतो, आम्ही स्थानिक पुत्र आहेत. जसं तुमच्या गावात तुमच्या पद्धतीने स्थानिक पद दबदबा बघायला मिळतोय आणि काय जबरदस्त करता स्कोरिंग तुम्ही. त्या अंबिरे साहेबांची ठाणे जिल्ह्याचे कॅशियर होते ना, त्यांची आठवण झाली. डाणू खाडजे, त्यांचा चेहरा आणि तुमचा हसरा चेहरा सारखा बघायला मिळतोय. लोन घेणारा माणूस हप्ता पडता देखील आनंदित व्हायचा. अशा पद्धतीचे चित्र ते बघायला मिळायचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अब्दुल आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, 5 धावा दिल्यात. आतापैकी पहिल्यांदा दीपेश स्ट्राईकवर आलाय. एक चांगला फलंदाज म्हणून दीपेशची खूप पद्धतीने ओळख आहे. रायसिंग डिलेव्हरी, काय जबरदस्त बॉलिंग बघायला मिळते. सुपर बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर सुसाट वेगाने निघून जातोय. पॉवर प्ले मध्ये अशा पद्धतीने बांधून ठेवणं कोणतं सोपं काम नाही आहे. भल्या जमत नाही ते इथे बाकी गोलंदाज करतात आणि खऱ्या अर्थाने विकेटची जबरदस्त मेंटेन केलाय. आमचे डॉक्टर सातत्यपूर्ण चांगले मेंटेन करत असताना बघत आहात कशा पद्धतीने रंगरंगोटी करायची, कुठे खड्डा पडला की त्याला पुन्हा बघायचं. एका सिव्हिल इंजिनियरपेक्षा मोठा सिव्हिल इंजिनियर बघायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळतं. काय विकेट बघायला मिळते. देखणं विकेट. गोलंदाज देखील वाव असायला पाहिजे. खरंच कारण आजकालचे चेंडू बघितले, स्पर्श झाला की सुसाट वेळ निघून जातोय. पुन्हा अब्दुल मार्गस्थ होतोय. चेंज ऑफ पेस केला इथे, बाकी त्याचा पुरेपूर फायदा उचलला. स्विफ्ट शॉट खेळलेत, डीप मिड विकेटला चेंडू निघून जाईल. 4 धावा. अगोदरचे 5 चेंडू एवढ्या चांगल्या पद्धतीने येत असताना कशासाठी तुम्ही एक चेंज ऑफ पेस टाकण्याचा प्रयत्न केला, त्याचा पुरेपूर फायदा बघा कशा पद्धतीने दाखवतात आमचे विश्वेश्वर. लो फुलटच मिळाला आणि तिथे बाकी पॅडल स्विफ्ट खेळले आणि चेंडू निघून गेला मिड विकेटच्या डोक्यावरनं. 4 धावा. धन्यवाद.
18 तारखेला गावात मोठी पालखी तुम्हाला बघायला मिळणार. आता मला कळलं की या गावात तमाशा देखील येतो, म्हणजे गण गवळण आणि वग. तमाशामध्ये आपण बघितलं गण गवळण नंतर जो वग असतो ना नाट्यमय ते बघायला मिळणार. पायपेटीची म्युझिक प्रमोदजी, त्या तमाशामधलं पायपेटीच्या म्युझिकचे सूर निघतात, अक्षरशः हृदय फाडून टाकतात. आणि आमच्या नशिबात ते बघायला मिळेल. आम्ही माया जाधवचा तमाशा बघितला, विठेबाईचा तमाशा बघितला, काळूबाऊचा तमाशा बघितला. असे अनेक तमाशे पूर्वी बोईसरच्या भागात आणि पोलीस स्टेशनला जास्त ठेवायचे. त्याच्यामध्ये ते बघायला मराठी संस्कृती आणि त्याचा फड जो असतो ना खूप मोठा फड असतो, न परवडणारा. या हनुमानजी जे असतो जिकडे तुम्हाला बघायला कोणता तमाशा आहे? निश्चितच आम्हाला वेळ मिळतो आम्ही देखील येऊ. अतिशय गण गवळण बघायचं आणि वग वग म्हणजे अक्षरशः ते जिवंत लाईव्ह बघायला मिळतात. अतिशय दर्जेदार. खऱ्या अर्थाने पूर्वीच्या काळात आपण गेलं सांगली, सातारा, कराड, निमसोड इथे प्रत्येक ठिकाणी गेलं तुम्हाला हे कल्चरल बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे बंटी नावाचा दुसरा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. पहिल्या षटकात अब्दुलने 9 धावा दिल्या. अगदी 5 चेंडू सुरेख हाताळले होते. शेवटच्या चेंडू हो अश्विन पुणेकर टायमर दिले बघा. 14 मिनिट आणि 17 सेकंद उरत त्या सेकंदात तुम्हाला करायचं. ओके, अश्विनी पुणेकर नवीवंत कलाकार आहे, नवीन कलाकार आहे. खूप चांगला डान्स स्टेज त्याच्याकडे बघायला मिळतो. चांगला नृत्यांगणा त्यांच्या तमाशामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तमाशाचं फड म्हटलं की सांभाळणं खूप कठीण गोष्ट आहे. सरकार देखील त्याला काही मदत करत नाही. अनेक खंत बोलून दाखवलेत. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतात. वॉट अ बॉलिंग, काय जबरदस्त गोलंदाजी करतात. एखाद्या बागेमध्ये राहायचं, गार्डनने फक्त पाणी मारून कसं फुलबाग फुलवायचे आणि बघून दाखवायचे तशा पद्धतीची गोलंदाजी इथे बाकी मॅजिकल गोलंदाजी बघायला मिळते. बंटी पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. प्रथमेशला चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जातो डीप मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी खेळाडू डीप मिड विकेटचा येईपर्यंत चेंडू निघून जातोय. परफेक्ट ऑन ड्राईव्ह बघायला मिळाला. अरपी चेंडू होता, फुटवर्क केला, अप्रतिम ड्राईव्ह तिकडे बघायला मिळालं. आणि या 4 धावांशी जर विचार केलात तर फलकात धावसंख्या तुम्हाला बघा ॲक्शन वेळमध्ये दाखवू शकता कशा पद्धतीचा चेंडू होता. हा लेग आणि मिड स्टंपवर पडला. अतिशय चांगल्या पद्धतीचं इथे तुम्हाला ऑन ड्राईव्ह बघायला मिळालं. फुटवर्क किती सुंदर बघायला मिळालं. अप्रतिम चौकार. आणि या चौकारचा विचार केला तर फलकावर तुम्हाला धावसंख्या बघायला मिळते ती 13 धावा. 50 धावाचं बरोबर विजयासाठी लक्ष दिलं. आतापर्यंत कोणीही 50 धावा याच्यावर केलेल्या नाही आहेत. कालच्या 2 दिवसापासून तर आतापर्यंत ज्या मॅचेस झाल्या 50 धावा कोणी देखील चेस केलं. बघूया हा संघ करेल का. पुन्हा एकदा पेंटी गोलंदाजी करतोय. एज घेतलाय, फाईन लेगला जात आहे. जबरदस्त कॅच इकडे पकडला गेला. गुड कॅच. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पटकायचा होता पण चेंडू पडल्यानंतर अति वेगाने आला आणि इथे बाकी मिस शॉट झाला आणि बघता बघता गडी बाद होतोय. पुन्हा एकदा गडी बाद. बंटी चांगलं कमबॅक करत असताना आपण बघत आहात. हो प्रभाकर शेठ पाटीलचं आहे हो आयोजन. आहे हो आयोजन. आहे हो आयोजन. त्यांनी क्रिकेट सामने ठेवल्यानं कोसमाई आईचे नाव. म्हणजे खऱ्या अर्थाने विचार केला तर महाराष्ट्रात कला संस्कृतीला न्याय देणारा, कला संस्कृतीचा आदर्श आणि निर्माण करून त्यांना कलाकारांना गावात आणण्याचं काम केलं ना, या गावाने काम केलंय. बघा काय सुनील मनोहर गावस्करांचं इकडे पूर्वीच्या काळात आपण बघितलं शेतामध्ये मैदान असतं त्यांना आणलं गेलं. त्या काळात खऱ्या अर्थाने 4 व्हीलर गाड्यात येणे मोठं भाग्य होतं. ट्रेन मोजक्याच थांबायच्या वैतरणातून. ओके, मणिदाचं जीर्णोद्धार स्थळ आणलं गेलं. अशा पद्धतीने बघायला मिळालं. आणि सबसे कातील गौतमी पाटील ही देखील इकडे येऊन गेलाय. हा हा पाटलांचा बैलगाडा आणि मुळीसरचा काजा माझ्या मनात हे गाणं जर ऐकलं ना प्रमोदजी, वेगळाच आदर्श तुम्हाला बघायला मिळते. राधा पाटील सारख्या मोठमोठ्या कलाकार या गावामध्ये येणार. खऱ्या अर्थाने आपण कौतुक करायला पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती कशी जपावी ना या गावातून बघायला मिळते. आणि प्रमोदजी तर खरंच तुमच्यामुळे मला गावात गत टुर्नामेंट येता आला. तुमचं देखील मनापासून मी कौतुक करीन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वॉट अ बॉलिंग, काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. असं म्हणतात ना बीकॉमच्या मुलाने सायन्सच्या मुलीला पटवलं का काय, अशा पद्धतीची गोलंदाजी इकडे बघायला मिळते. सुपर बॉलिंग, काय सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. ज्या कौतुक करावं या गोलंदाजाचं. यस, आनंद शिंदेचं तर मोठं नाव. त्या काळात आम्ही छोटे होतो, माझे बाबा वगैरे आम्हाला सांगायचे, ट्रेनमध्ये चर्चा असायची. असे मोठमोठे कलाकार. अपो इथे बाकी झेल सुटला, शेवटपर्यंत पोहोचले होते, हातातून चेंडू निघून गेलाय. चांगला प्रयत्न होतो बघा. आपण ॲक्शन वेळेला बघू शकतात. विक्स नेटवर्कची क्वालिटी काय क्लास दर्जा तुम्हाला बघायला मिळतो. आमच्या संपूर्ण एंटायर टीमचं त्यांचं जेवढं कौतुक करावं. आमचे कॅमेरामन मिक्सर अनिकेतने 3 षटकार मारले. हिशानकडे मोहम्मद पडा यांच्याकडनं तुम्हाला
500 रुपयाचं बक्षीस. बघा कशा पहिले बक्षीस लावली जाते. ही स्पर्धा नुसती साधी नाही आहे. आणि एक बेस्ट कॅचर प्रत्येक मॅचमध्ये बघा, रात्रीच्या काळामध्ये गॉगल देणारी महाराष्ट्रातील नव्हे जगातली पहिली स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते की प्रत्येक बेस्ट कॅचरला एका मॅचमध्ये काही गॉगल दिलं जाईल. अशा पद्धतीचं अनेक अनेक कामाने गाजवणारी स्पर्धा बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे झालेली बाकी 2 षटकं 15 धावा. जबरदस्त गोलंदाजी केली. टायमर दिला त्यांना. बघा निश्चित मध्ये यायला लागेल. 10 मिनिटं उरलेत. 10 मिनिटात तुम्हाला 2 षटकं टाकायची झाली नाही ते येणार. अगोदर देखील सांगितलं होतं की 14 मिनिटं आहेत, 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. आता फक्त 10 मिनिटं उरलीत आणि जर तुम्ही केलं नाही तुम्हाला एक्स्ट्रा खेळूमध्ये घ्यावं लागेल. अगोदरच आम्ही सांगितलं गेलंय. अब्दुल नावचा गोलंदाज बघूया. पहिलं षटक खूप चांगला हाताळला. पॉवर प्लेमध्ये जर विचार केलात ना तर आता आम्ही चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी हाताळली. बघूया आता अनिकेतसाठी बक्षीस लावलं गेलं. 3 षटकार कंटिन्यू मारला. 500 रुपयाचं पारितोषिक तुमचे परम मित्र ह्याने तुमच्यापर्यंत दिलंय. दीपेश स्ट्राईकवर आहे. 2 चेंडू खेळाय 4 धावा. अनिकेत 2 चेंडू 2 धावा नॉन स्ट्राईकला. 50 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. आता फील्ड स्टेशन खोललं गेलंय. 4 खेळाडू सर्कलच्या आत, 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर. जर विचार केला तर ऑफसाईडला एक तुम्हाला डीप एक्स्ट्रा कव्हरला बघायला मिळतोय. ऑनसाईड एक डीप लॉंग ऑफ बघायला मिळते आणि ऑनसाईडला गेला डीप लॉंग ऑन, मिड ऑन आणि मिड विकेट. अशा पहिले 5 खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईनवर सजवताना आपण बघत आहोत. अब्दुल मार्गस्थ होते. लेफ्ट आर्म विकेट मारा करतायत. सरळ चेंडू टटवलाय स्क्वेअर लेगच्या रिझनला. इन दी एअर एक धाव बघायला मिळेल. चेंडू पडण्याचा थोडासा फिरतोय. दुसरी होईल का? हो, याच दुसरी धाव देखील चांगली तोडून घेतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अफलातून रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळालं. कारण धावा चोरून काढणे खूप आहे. कारण 50 धावा मोठं लक्ष आहे. 5 षटकामध्ये 10च्या सरासरीमध्ये धावा काढायची आहेत. आता मी तो विचार केला 2.1 षटक हाताळले गेले. 17 धावा झाल्यात. आपण बघत आहात कशा पद्धतीने चंदन सर V24 50 धावाचं लक्ष गाठेल की नाही प्रत्येकाला बघायला मिळते. अब्दुल पुनश्च मार्गस्थ होते. लेफ्ट आर्मवर विकेट मारा करतायत. थोडंसं रनअपमध्ये बिघाड झाला. थांबला. अतिशय सुंदर तुम्हाला बघायला मिळते. अविस्मरणीय असं हे मैदान. जसं का आपण हिमाचल प्रदेशमध्ये गेलात. स्विच हिट काय जबरदस्त केलाय. पॉइंटच्या रिझनला निघून जाईल का? ओ, क्षेत्ररक्षण झालं पण बॅलेन्सिंग जमलेलं नाहीये आणि चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूप चांगलं अफोर्ड केलं होतं. बघा कशा पद्धतीने स्विच हिट खेळल्यात. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. शेवटच्या क्षणापर्यंत धावत राहिले. इथे बाकी क्षेत्ररक्षण झालं पण बॅलेन्सिंग केलं. पाय स्लिप झाला आणि रोपला लावला. बघा स्वतःही त्यांनी सांगितलं पाय स्लिप झाला, रोपला लागला, बाउंड्री बघायला मिळेल. काय सुंदर कव्हरेज केलंय. बघा फेकायला पाहिजे होतं पण क्षणार्धात ते आपण मोठून बोलू शकतो. तिथे जो करतो त्याला कळतेला. डायव्हर जाताना सैनिक कसं बघतोय. आपण बघतो युद्धामध्ये ती गोळी टाकली पाहिजे येतोय. आता तेच बघायला मिळते. अमेरिका नाही बॉम्ब टाकू शकत कारण तिकडे रशिया टपून बसलाय. अशा पद्धतीने युद्ध मनस्थित थांबलंय जागतिक युद्धासाठी. पुन्हा शेख अब्दुल मार्गस्थ होत आहेत. 50 विजय. तिथे बाकी चांगलं कमबॅक केलं. स्विच हिट करायचं होतं पण पोझिशन बघितलं. ओ हो खराब थ्रो. हे तर असं झालं ना आई गेली होती लालीपॉप आणायला आणि बाप घेऊन आला 5 स्टार. काय बघायला मिळालंय. गरजच नव्हती इथे तुम्हाला चेंडू फेकण्याची. एक धाव बघायला मिळेल. एक धावानेशी धावसंख्या होती ती 22. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एक दर्जेदार स्पर्धा. सत्य साईबाबा चषक. इतिहासाच्या पानावर लिहिणारी अनेक वर्षापासून प्रत्येकाच्या लोकांच्या हृदयावर राज्य करणारी ही स्पर्धा आपण बघत आहात. अब्दुल थोडासा महागडा होतोय. आतापर्यंत 1.30 16 धावा दिल्यात. दीपेश बॅटिंग. अनिकेत 2 चेंडू 2 धावा बघू स्ट्राईक आलाय. कशापर्यंत खेळतोय. ओ हो काय बनवलाय. काय बनव. शॉर्ट ऑफ लाईन मेरिटवर गेले. चेंडू गेलाय सरळ डिस्कवरच्या डोक्यावरनं 6 धावा. खणखणीत षटकार. गरज होती का मोठ्या फटकाची. कुठेतरी तो कमबॅक करायचं होतं आणि अनिकेतला जसा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन मिळाला बॅकफुटला गेले आणि जबरदस्त पूल शॉट बघायला मिळाला. डिस्कवरच्या डोक्यावरनं 6 धावा. संग्राम पाहुनी झालो बेफाम. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई. एकापेक्षा एक भारी संघ भिडतील एकमेकाशी. का सुंदर जबरदस्त गीत बनवलं सत्यसाहेब चषकाचं. पुन्हा अब्दुल मार्गस्थ होतोय. टेस्टरला चेंडू कव्हरच्या रिझनला खेळल्यात सरळ. वाट अ शॉट. विराट कोहलीची आठवण करून देणारा
अप्रतिम षटकार बघायला मिळते. चौकार, एक षटकार आणि चौकार कम बॅक केलं. कुठेतरी थोडीशी इनिंग फसली होती, पण इथे बाकी जबरदस्त बॅटिंग. 32 धावा या फलकावर लागतात. बघूया पहिला संघ तुम्हाला बघायला मिळेल काय 50 धावा चेस करताना. आतापर्यंत कोणत्याच संघाने 50 धावा चेस केले नाही आहेत. जबरदस्त बॅटिंग, काय क्लास परफॉर्मन्स देत आहेत. ऑफसुटली गुड बॅटिंग. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन होता, बॅकफुटला गेले. जबरदस्त शॉट म्हणजे मोठा पूल बघायला मिळाला स्क्वेअरला गोला. आता बाकी ओव्हर पिच चेंडू थोडासा ऑफ स्टॉपच्या बाहेर चांगल्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. आणि बघता बघता दीपेश अनिकेत 4 चेंडू 12 धावा. अब्दुल महागडे ठरतात. शेवटचा चेंडू ते टाकतील. 26 धावा आतापर्यंत मोजल्यात. ओ यालापैकी गुडला स्पॉटवर चेंडू सरळ निघून गेलाय. चेंडू डॉट जातोय. इथे जर विजय केला 32 म्हणजे आता 12 चेंडू आणि 18 धावा या काळात. सामना खूप अटीतटीचा तुम्हाला बघायला मिळतोय. जेवढं कौतुक करावं ना या स्पर्धेच्या सामन्याचा, अफलातून गोलंदाजी बघायला मिळाली, चांगली बॅटिंग बघायला मिळाली. पण इथे जर विचार केला अनिकेतने 2 चेंडू 10 धावा काढल्यात ना, तिथे बाकी सामन्याचं मोमेंटम तयार झालं. 12 चेंडू 18 धावा. अब्दुल महागडा ठरलाय 2 षटकात 26 धावा देत. एक देखील गडी अब्दुलला बाद करता आलेला नाहीये. बघा कसे एक ऑर्गनायझेशनची वचक कशाला पाहिजे. प्रत्येक गोष्टी विचाराशिवाय मी जाऊ शकत नाहीये. आम्हाला देखील त्यांना विचार परमिशन देता येत नाही. पण 3 षटकानंतर तुम्ही 12वा खेळाडू पाणी घेऊन जाऊ शकता ही परमिशन दिलाय. आणि मी आल्याला म्हटलं होतं ना, आपल्याला काही परमिशन घ्यायची असेल, एखादा आपल्या वाड्यातच मुरुम खोदायचं, मग कलेक्टर ऑफिसमध्ये, तहसीलदारकडे, नायब तहसीलदारकडे जशी परमिशन घ्यायला लागतात तशी आम्हाला समालोचकांना त्यांच्या परमिशन घ्यायला लागतात. कारण निश्चितच एक दर्जेदार स्पर्धा, रूल्स रेग्युलेशन खूप चांगल्यापणे फॉलो केलं जातं. म्हणूनच शिस्त तुम्हाला बघायला मिळते आणि हे असायला पाहिजे. एक आदर्श नियम मला आवडला की सर्कलच्या आत खेळाडू आऊट झाला असेल त्याच्या आत तुम्हाला डकआउट मोडमध्ये जायचं आहे. अप्रतिम डिसिजन, अप्रतिम निर्णय. या निर्णयाचं मी जिथे जिथे गेले ते कौतुक केलं की आपण देखील त्याचे नियम अजरामर नाही. हा नियम पाहायला मिळाला हा फक्त आणि फक्त या कोसमाई क्रीडांगणावरच. 12 चेंडू 18. बघूया कोणता गोलंदाज येतोय. अजिंक्य हा स्पिनर आहे का? लेफ्ट ऑफ स्पिनर नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. छोटाशाही सर्वात तरुण खेळाडू या संघातला अजिंक्य हा पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. चंदन सर V24 ला 12 चेंडू आणि 18 धावा करायचे आहेत. पुढे सरसावले चेंडूच्या पाठीमागे डीप लॉंगचा खेळाडू पोहोचतोय. ओ हो हो, इथे पहिल्याच त्याने मांड्या टेकल्यात. सुवर्ण संधी निर्माण केली होती. पहिल्याच चेंडूवर गडी बाद झाला होता. मोठा धादरा बसला असता आणि इन फॉर्म बॅट्समन आहेत दोन्ही. दीपेशचा गडी बाद होता बघायला मिळाला असतं. इथे बाकी झेल सोडलाय. झेल सोडण्याचा 2 धावा बघायला मिळाल्यात. बघा घाई करा, 4 मिनिटांमध्ये तुम्हाला अजून एक षटक आता आहे पुढचं. पुन्हा आहा, काय सरळ खेचलाय, निघून जाईल का? वाटता कॅच. काय जबरदस्त पोझिशन, बॅलन्सिंग किती सुंदर केलं आणि अफलातून कॅच पकडलाय. रोन्याने कॅच लिया. ओके, जबरदस्त कॅच बघता रोन्या जिने बहुत ही बेहतरीन कॅच पकडाय. अप्रतिम कौतुक करावं. अफलातून कॅच. स्वतःला सांभाळलं, बॅलन्सिंग ठेवलं, शेवटच्या चेंडूपर्यंत बघत राहिलं आणि कशा पद्धतीने अप्रे काय ऍक्शन बघायला मिळते. विश नेटवर्कची क्वालिटी अल्पावधीतच लोकांच्या गळ्यात टाईट बनणारा, प्रत्येक जणाला हवा असं वाटणारा. नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतो हार्दिक. अजिंक्य हा डावखुरा गोलंदाज तुम्हाला बघा. लेफ्ट आर्म लेग ब्रेक. पूर्वीच्या इमारतीच्या काळामध्ये प्रत्येक संघामध्ये 2-2 गोलंदाज तुम्हाला लेफ्ट आर्म लेग ब्रेक द्यायचे. 6 चेंडू 3 धावा, 6 चेंडू 4 धावा असे अनेक सामने जिंकण्याचा पराक्रम करणारा सर्व गोलंदाज तुम्हाला लेफ्ट आर्म बघायला मिळेल. 10 चेंडू 16 धावा. 50चं टार्गेट उभं केलं. 34 धावा झाल्यात. 10 चेंडू 16 धावा काढायचे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. बदाम चंदनसार विरुद्ध आपण V24 चंदनसार असा सामना इकडे होतोय. दोन्ही संघ एकाच गावातलीच. 2.5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 4 चेंडू टाकायचे आहेत. 2.5 मिनिटं बाकी आहेत. 2.5 मिनिटं 4 चेंडू परफेक्ट टायमर लावून ठेवलाय. 2.5 मिनिटाचे 4 चेंडू टाकून झाले नाही तर मग शेवटच्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आत घ्यावा लागेल. ओ शॉर्ट ऑफ लाईन, खराब चेंडू. चेंडूला हुक केलाय. सरळ चेंडू निघून जाईल. डीप फाईन लेगला 4 धावा. मोक्याच्या चौकार झालाय. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळालाय. बघा ऍक्शन आपण बघू शकतायत कशा पद्धतीनं. या जाऊया डीजे घ्या घेत सुंदर गीत. बऱ्याच वेळापासून तुम्हाला चान्स दिला नाही आम्ही. चौकार अन षटकार आवाज घुमणार खाडी गावाला. चौकार अन षटकार आपली प्रभाकर शेटचा कोस
धन्यवाद निलेश. 9 चेंडू आणि 12 धावा आल्याला पहिल्याच चेंडूवर हार्दिकने चौकार मारला. आत्मविश्वास धुणावताना जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. लेफ्ट आर्म उजवीकडे मारा करतात. जबरदस्त ड्राईव्ह केलाय. सरळ स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळेल का? डीप लॉंग ऑफला जबरदस्त फिल्डिंग, गुड थ्रो. पण तिथे बाकी चांगली बॅकिंग करतात स्वतः यष्टीरक्षक. एका धावाने विचार केला. धावसंख्या होते 39. 8 चेंडू 11 धावा. जबरदस्त मोठे अतिरेक सामना मैदानाच्या आतमध्ये चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळते. एका साईडला बदाम चंदनसार विरुद्ध V24 चंदनसार. V24 चंदनसार बघा शेवटचे 57 सेकंद आहेत आणि आपल्याला चेंडू हाताळायचे ते 2. 1 मिनिट आहे म्हणा. 1 मिनिटात तुम्हाला 2 चेंडू हाताळायचे आहेत. चेंडू हवेमध्ये आहे. इथे डीप लॉंग ऑफचा खेळाडू जातोय. अप्रतिम. अगोदर फिल्डर वेगळा होता, आता चेंज केलं होतं फिल्डरला आणि इथे बाकी गडी बाद होतोय. चला क्षेत्रक्षण सजवायचं आहे, अन्यथा मग वेळ झाला तर तुम्हाला पुढे मध्ये यावं लागेल. बघा कशावर चेंडू टाकला गेला. चेंडू पडल्यानंतर स्लो ऑफ चेंज होऊ. चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय. लेग ब्रेक बघायला मिळालं. लेग ब्रेक शॉट लागला पण ते इन दी एअर गेला. उंची जास्त गाठली, अंतर कापता आणि गडी बाद होतोय. चला क्रॉस करा. मी पहिलेच सांगितलं की आपल्याला खेळाडू पुढे असताना बघायचं आहे. तुम्ही अगोदर ठरवायचं असते की कोणता खेळाडू बाद झाला की कोणता जाईल. शिस्तीचं पालन करा. नवीन बॅटर जातोय दुर्गेश. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगलं आयोजन. रात्रकालीन स्पर्धा आपण इथे बघत आहात. कोसमाई क्रीडांगणावर एक दर्जेदार मैदान होताना इकडे बघतात. येत्या 2-3 वर्षात इथे प्लांटेशन केलं जाईल हिरव्या गवताचं आणि हिरवं गवत झालं की ज्या पद्धतीने तुम्हाला बघायला मिळते धर्मशालाचं मैदान आहे. जे धर्मशालाचं मैदान का मी आठवतो, जे आपला ओमटॅक्स बनवलं ना, ओमटॅक्स ते संपूर्ण क्युरेटर धर्मशालाचे होते. त्यांच्या आखणीमध्ये तुम्हाला हे ओमटॅक्स बनवताना बघायला मिळालं. जगातली सर्वात मोठी इन्स्टिट्यूट म्हणून आपण प्रवीण दादाची बघत आहात. ओमटॅक ICW इन्स्टिट्यूट सफाळ्यामध्ये आता बघत आहात. अप्रतिम काय बनवलंय हो. जागतिक दर्जाच्या ज्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये सुखसुविधा आहेत ना इंडोरमध्ये, त्या सगळ्या सुखसुविधा तिकडे बघायला मिळतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 11 धावा. नवीन बॅटर आले ते दुर्गेश. बॅकफुटला गेलाय. चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडूच्या पाठीमागे निघून अप्रतिम काय सुंदर क्षेत्रक्षणाला शोधलं. गॅपमध्ये चेंडू टाकला आणि जाता जाता चौकार मिळवून दिलेत. म्हणजे सामना थोडासा जो बघितला गेला तर बॅटरी कशाकडे झुकताना बघायला मिळतो. बघा कशा चेंडू चेंडू पडल्यानंतर थोडासा कट झाला. इथे कट झाला तर बॅकफुटला गेल्यानंतर चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. कव्हरच्या क्षेत्रात एक ऑफसुटी गुड कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला आणि चेंडू सरळ सीमा पलीकडे. काय जबरदस्त बॅटिंग या फलंदाजाकडनं बघायला मिळाले. आल्या बॅक टू बॅक चौकार तुम्हाला बघायला मिळालाय. बघा कशा पद्धतीनेच काही कॅमेरा वर्क बघायला मिळते. दोन्ही कॅमेऱ्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. सुपर जबरदस्त बॅटिंग. ह्या 4 धावांचा विचार केला तर 43 धावा. आता 6 चेंडू आणि 7 धावा. हार्दिक खेळतो 2 चेंडू 5 धावावर. दुर्गेश खेळतो 1 चेंडू 4 धावावर. 6 चेंडू 7 धावा. परफेक्ट तुम्ही 20 मिनिटं घेतली. एक्झॅक्ट 20 मिनिटं झाली. परफेक्ट झाला. नो डाऊट. एक 2 सेकंद सोडा. ते सेकंद आपण बघत नाहीयेत पण परफेक्ट झाला. 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं टाकली. चांगलं कव्हर केलं शेवटच्या षटकावर टायमिंग. 6 चेंडू 7 धावा. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो चंदन. अरे नाही गेंदबाज चंदन आहे. ओके थँक्यू. बघूया चंदन नावाचा गोलंदाज चंदन लावेल का आपल्या संघासाठी. सुगंध परिमळाने असणारा चंदन डोक्यावर लावलं कपाळावर की माणूस पण शांत राहतो असं म्हणतात. पण शेवटी अनेक लोकांना बघितलं चंदन जरी असला तरी मोक्याच्या रागाचा राग दाखवतोच अशा पद्धतीने. तर बघूया हा चंदन बिल्कुल ताम है. ऐसा लगता है कि चंदन का तिलक लगा के नाम रोशन करेंगे. ये तो एक आपके पास मौका है, तो इस मौके को बिल्कुल काबिल आप लेके जाएंगे कि एक बहुत ही बड़ी आपके पास लगान लगाने का ये काम है, चांद लगाने की काम है. देखने 6 गेंदों में 7 रन आपको बिल्कुल रोकने हैं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चंदन नावाचा गोलंदाज बघता. 6 चेंडू 7 धावा. V24 चंदनसार संघाला काढायचे आहेत. ओ गुड बॉलिंग. काय सुसाट वेगाने चेंडू पडल्यानंतर निघून गेला. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. आता 5 चेंडू 7 धावा. आतापर्यंत 50 धावा कोणत्याच संघाने चेसेबल केलेल्या नाही आहेत. आतापर्यंत 2 दिवसात आपण बघितला तो विक्रम या स्पर्धेतला. 5 चेंडू 7 धावा. पुन्हा तो चंदन नावाचा गोलंदाज हार्दिक नावाचा बॅटर बघायला मिळतो समोर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टटवला आहे. चेंडू जातो डीप लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बाकी 1 धावा बघायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण. तेवढंच चांगला थ्रो देखील बघायला मिळतो. नाही थ्रो खराब होता पण चांगलं बॅकिंग केलं यष्टीरक्षकाने. गुड बॉलिंग. जेवढं कौतुक करावं गोलंदाजाचं. 4 चेंडू 6 धावा. अतिशय चित्तथरारक लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. बदाम चंदनसार विरुद्ध V24 चंदनसार. 4 चेंडूमध्ये 6 धावाची आवश्यकता.
कोणता संघ विजय होईल इकडे पाहायला. आणि जर 50 धावा चेस झाल्या तर पहिला संघ आपल्याला बघायला मिळेल 50 धावाचा पाठलाग करताना एकमेव संघ तुम्हाला बघायला मिळतोय. थोडं काहीतरी कानमंत्र देत आहेत. चला घाई करा, प्रत्येकाने जाऊ नका. कॅप्टनशी एकाने करा, सजेशन एकाने करा, जेणेकरून या स्पर्धेचं नियमाचं पालन तू आपल्याला करायचं योग्य वेळेवर आणि योग्य टायमिंगमध्ये स्पर्धा संपली पाहिजे. 4 चेंडू 6 धावा. आणि दुर्गेश स्ट्राईकवर ज्याने आल्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला होता. ओ हो स्क्वेअर लेगच्या झाला चेंडू. इथे बाकी अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं, वाट पाहिली चेंडूची. त्यांना माहिती चेंडू पडण्याचं फिरेल. इथे बाकी एकच धाव बघायला मिळते. चांगला कमबॅक केलाय. 3 चेंडू 5 धावा. चंदन नावाच्या गोलंदाजाने अफलातून गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये 6-7चं समीकरण असताना आता मी तो विचार केला तर समीकरण आहे 3 चेंडू 5 धावा. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये आपण डावखुरा फलंदाज तुम्हाला हार्दिक बघायला मिळेल. 4 चेंडू 6 धावा. लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे 3 खेळाडू ऑन साईडला तुम्हाला बघायला मिळतात. 3 चेंडू 5 धावा. ऑफ साईड ऑफ स्टंप. पंच खुणा होता. दिस इज अ वाईट बॉल. थोडंसं दबाव टेन्शन आलं आणि चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर गेला. अवंतर धावांची 1 धाव वाढते. धावसंख्या होते 46. 3 चेंडू 4 धावा ह्या तुम्हाला काढायच्याच आहेत. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आत मग एक अटीरेटचा सामना बघायला मिळतोय. V24 चंदनसार विरुद्ध बदाम चंदनसार असा सामना रंगतदार अवस्थेत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. चेंडू टटवलाय जातोय तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला आणि इथे गडी बाद झालाय. जबरदस्त कॅच गेला. काय ट्विस्ट निर्माण झालाय. गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे, कारण 6 चेंडू 7 धावा असतात. ज्या पहिले चेंडू हाताळलाय, प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा आणि फलंदाजा बांधून ठेवलाय. एवढं सोपं नाही. एवढ्या मोठ्या मैदानावर 6 चेंडू 7 धावत असताना बघा कशा पण चेंडू टाकला. ऑफ साईड ऑफ स्टंप रायझिंग डिलिव्हरी होती. चेंडू परत थोडासा उडला आणि इथे चेंडू गेला तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. इथे अप्रतिम झेल घेतला भूपेंद्र. वॉट अ ब्युटिफुल फिल्डिंग. आता बाकी सतीश नावाचा खेळाडू जातो. सतीशकडे क्षमता आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून चाणक्याने त्याची आपलं काम केलंय. 2 चेंडू 4 धावाची आवश्यकता. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला मिळते. कंपल्सरी चेस या नियमाने स्पर्धा खेळवली गेलाय. म्हणजे 4 धावा हे V24 चंद्र संघाला काढायचे आहेत. सतीश बघूया कशा पद्धतीने ज्या पद्धतीने गोलंदाजी सतीशने केली होती आणि अनेक वेळा अशा अडचणीमध्ये जेव्हा सामना फसला तेव्हा अनेक वेळा सामना जिंकून देण्याचं काम या सतीश नावाच्या फलंदाजी केलंय. पण आतापर्यंत या गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. 2 चेंडू 4 धावा. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये कोसमाई क्रीडांगणावर आपण बघत आहात. सत्यसाईबाबा चषक. एका साईडला V24 या संघाला 2 चेंडूमध्ये 4 धावा करायच्या आहेत आणि जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात तो चंदन नावाचा गोलंदाज. बघूया सतीश नावाचा फलंदाज झालाय. इथे बाकी डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर बाकी डीप लॉंग ऑफ, देन ऑफ साईडला बाउंड्रीवर 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला बघायला मिळत आहेत. ओहो गुड बॉलिंग. इथे बाकी सतीश बाद झालेत. आता शेवटचा चेंडू 4 धावा देखील मॅच आवड टाळ्या मारायच्या आहेत, कारण 6 चेंडू 7 धावा असताना काय मॅच रंगवलाय गोलंदाजाने. मी म्हटलंय ना चंदनाचा टिका लावेल का, आणि अक्षरशः चंदनाचा टिका लावताना ह्या गोलंदाजाला वाकई आपली जितनी भी तारीफ करना कहते कि मम्मी ने नाम दिया, पप्पा ने समाज दिया और देखते देखते आज बिल्कुल टीम के लिए चंदन का तिलक लेके आप ग्राउंड की तरफ बढ़ते हुए. व्हाट अ बॉलिंग. जेवढं कौतुक करावं या गोलंदाजाचं तेवढं कमी. म्हणून तर म्हटलं जातं ना की श्वास शेवटपर्यंत असेल काय येते. हे 2च गोष्टी आयुष्यात फक्त देव देतो, एक तर जन्म आणि मृत्यू. बाकी सर्व काही तुम्हाला मेहनतीने घ्यावं लागते. शिक्षण म्हणा, डिग्री म्हणा, धंदा म्हणा, बंगले म्हणा, आपण आयुष्यात केलेली प्रगती म्हणा, हे तुम्हाला मेहनतीने घ्यायला लागते. पण देव 2च गोष्टी देतो, एक जन्म आणि जो वरचा दार. ह्या 2च गोष्टी फक्त देवाच्या हातामध्ये असतात. बाकी तुम्ही कर्म करा, त्या कर्माने तुम्हाला बघायला मिळेल. आणि ते कर्म करताना हा गोलंदाज इकडे बघायला मिळतो. जितने भी चंदन आपकी तारीफ की जाए ना, बिल्कुल गुलदस्ते में आप खुशबू की तरह महकते हैं. शर्ट लगाते तो बिल्कुल टाई लगा के सेंट मार के जीते हैं. उस तरफ से आपने काम किया है. 6-7 की जो यहाँ पे महफिल बनी थी, और यहाँ पे देखेंगे तो 1 गेंद और 4 रन. वाकई में 4 रन तो बिल्कुल V24 को बनाने हैं. बघूया फलंदाज समोर दुर्गेश नावाचा फक्त 2 चेंडूवर 5 धावा काढल्यात. शेवटचा चेंडू 4 धावा बनतील का. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. नाईट मॅचची तरंगता. आणि इथे बाकी तुम्हाला बघायला मिळते 1-4. 1 चेंडू 4 धावा तुम्हाला बघायला मिळतात. बघूया कशा पद्धतीने डीप लॉंग ऑन, डीप मिड ऑन आहे आणि डी स्क्वेअर लेग, डीप लॉंग ऑफ आणि डीप पॉइंट बघायला मिळतात. पुन्हा आपल्या शेकाला पुढचा चेंडू. ओको एज घेऊन चेंडू निघून जाईल का. एज चेंडू घेऊन निघून जाईल का. ओ एज घेतला आणि चेंडू निघून गेला. यष्टीच्या हातातून चेंडू सुटलाय. थर्डमॅन सुठाट पाहिला आणि 4 धावाने शेथे बाकी सामना जिंकतोय. काय फिनिश झालाय मॅच.
उत्कंठा वाढवणारी स्पर्धा बघायला मिळेल. हँडशेक करा, दोन्ही संघाला विनंती आहे. काय लढत बघायला मिळाली. शेवटच्या चेंडूपर्यंत गोलंदाजाने जबरदस्त कमाल केली. चंदन नावाच्या गोलंदाजाने अब्सोल्युटली गुड बॉलिंग. खऱ्या अर्थाने जेवढं कौतुक करावं ना ह्या गोलंदाजाचं. 6-7 चेंडूचा डिफेंड केला. शेवटच्या चेंडूपर्यंत चित्तरसारख लढत गेली. शेवटच्या चेंडूवर 4 धावा असताना बॅटची एज लागली. यष्टिरक्षकाच्या बाजूने आणि थडम्यांच्या खेळूच्या 2 क्षेत्रक्षक मधला चेंडू सुसाट वेगाने निघून गेला आणि इथे बाकी विजयी होताना V24 चंदन सारे बघायला मिळते. जसं समालोचन शिकताना बदल होईल आपल्या समवेत बघायला मिळते. नामवंत समालोचक ज्यांच्या वेगळ्या धाटीने वेगळ्या शब्द फेकीने ऐकायला मिळतात ते म्हणजे आमच्या सर्वांचे आवडते संदीपजी गावणजी. बघूया मॅन ऑफ द मॅच कोण आहे. चला या दीपेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. दीपेश या मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी. टाइम